सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आज महानगरपालिकेचा अंदाजे 16 ते 16 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणतीही नवीन कर वाढ न करता विकास कामांना प्राधान्य देण्यात आलं आहे. महापौर सूर्यवंशी यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा बळकटीकरण, रस्ते दुरुस्ती, पाणी पुरवठा व्यवस्था सुधारणा, स्वच्छता आणि आरोग्य सेवा उन्नती यांसारख्या मूलभूत गरजांवर विशेष भर देण्यात आला आहे. याशिवाय शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नवीन विकास योजनांना देखील प्राधान्य देण्यात आलं आहे. नागरिकांना दिलासा देणारा हा करमुक्त अर्थसंकल्प असल्याने सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. महापौरांनी सांगितलं की शहराचा विकास करताना नागरिकांवर आर्थिक भार न टाकता सक्षम नियोजनाद्वारे हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. दरम्यान या अर्थसंकल्पामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज. आपण सर्व सदस्यांनी जे मला अधिकार दिले होते बजेटच्या संदर्भात, ते बजेट आज मी सादर केलेलं आहे. त्या बजेटमध्ये आपण म्युन्सिपल बॉन्ड ज्याला 100 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे की ज्याच्यातून आपल्या सांगली महानगरपालिकेचं उत्पन्न 100 कोटी वाढू शकते. आणि अर्बन चॅलेंज फंड जे शहरी विकास आव्हान निधी जो असतो त्याचं एक 200 कोटी रुपयाचं आपण उत्पन्न वाढीमध्ये जे धरलेले असे 300 कोटीचं आपण एक उपाययोजना केलेली आहे की ज्यातनं आपल्या शहरातील उत्पन्न वाढणार आहे. शाळांसाठी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचा निधी तिन्ही शहरातील 51 शाळांसाठी आपण प्रत्येकी 10 लाख रुपये प्रमाणे निधी धरलेला आहे. सांगलीत पर्यटनाच्या दृष्टीतून जे आपलं पक्षी संग्रहालय झालं आहे तिथं आपण मत्स्यालय सुद्धा उभा करतो. यावर्षी आपण बजेटमध्ये धरलेलं आहे जेणेकरून पक्षी आणि मासे विविध प्रकारचे शहरातील लहान मुलांना, नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना बघता येतील आणि मनोरंजन तिथं आपलं त्यांचं करता येईल. शाळेतील आपल्या महानगरपालिकेच्या तिन्ही शहरात 3 मॉडेल स्कूल आपल्याला उभा करायचे आहेत. त्यासाठी सुद्धा आपण चांगला निधी धरलेला आहे. शाळेत बालवाडी, ओपन बालवाडी जी काचेची असते, जी आपल्या एका शहराने केलेली आहे, ती सुद्धा तिन्ही शहरात आपल्याला करायची आहे. त्यासाठी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचा निधी धरलेला आहे. आपण सायन्स पार्क महानगरपालिका क्षेत्रात एक उभा करायचा आपला मानस होता जेणेकरून विज्ञान या क्षेत्रात सांगली, मिरज, कुपवाडमधील नवयुवकांना, नवीन शिक्षण घेणाऱ्या बालकांना सायन्स पार्कचा उपयोग चांगल्या पद्धतीने होईल. त्यामुळे आपण सांगलीत एक चांगला ओपन पीस बघून तिथं सायन्स पार्कसुद्धा विकसित करणार आहे. आपण उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं नियमित कर भरणाऱ्या लोकांसाठी काही उपाययोजना आणते की ज्यात आगाऊ कर भरणारे म्हणजे जे ॲडव्हान्स कर भरणारे 5 वर्षाचा, 3 वर्षाचा, त्यांना सामान्य करात आपण जवळजवळ 50% ते 60% आपण त्यांनासुद्धा सूट देणार आहे. आजपर्यंत कराच्या बाबतीत सूट म्हणला तर थकबाकीदारांना होती, पण नियमित कर भरणाऱ्यांवर अन्याय होत होता. वारंवार नागरिकांच्यातून निधी मागणी होती आणि ती सुद्धा आपण नियमित कर भरणाऱ्यांसाठी सुद्धा सूटरूपी करणार आहे. काही योजना आपण महानगरपालिकेत निष्ठावान कॉलनी आणि श्रेष्ठ घर, श्रेष्ठ नागरिक अशी योजना राबवतोय. त्यात क्रायटेरिया ठरलेले आहेत. त्या लोकांनी त्या आपल्या घरात, आपल्या परिसरात काही अभियानं राबवली पाहिजेत, स्वच्छता राखली पाहिजे, काही प्रमाणात झाडं संवर्धन केली पाहिजेत, लावली पाहिजेत, नाही लावते कोण पण ती जगवली पाहिजेत. असे सगळे क्रायटेरिया धरून त्यांची तिन्ही शहरातून 3-3 बक्षीस काढली जाणार आहेत. मग त्या एखाद्या घराचं बक्षीस निघालं तर त्याला पैशाच्या स्वरूपात किंवा तो सांगेल त्यांच्या कॉलनीतल्या कामाच्या स्वरूपात काम करून दिलं जाईल. आणि एखादी कॉलनी मोठी प्रमाणात असेल, तिथं 50-100 कुटुंब राहत असतात, त्यांनी जर ही योजना राबवली असेल, ती जर त्या क्रायटेरियात बसत असतील तर त्यांचंसुद्धा एखादं 5-10 लाख रुपयाचं काम महापौर फंडातनं किंवा महापालिकेच्या फंडातनं किंवा त्यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन असं काय आपण करता येते का, अशा पद्धतीनं आपण कुठलीही करवाढ नाही, यात कुठलाही नागरिकांवर बोजा वाढणार नाही याची सगळी दक्षता घेऊन क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा सांगलीतील आपली 3 क्रीडा हे आहेत. सांगलीत 2, मिरजेत 1 आणि कुपवाडला आहे की क्रीडा खेळणाऱ्या युवकांसाठी, ज्येष्ठ नागरिक व्यायाम जातात त्यांच्यासाठी आपली जी शिवाजी स्टेडियम आहे, आंबेडकर स्टेडियम आहे, मिरजेचं शिवाजी स्टेडियम आहे, कुपवाडचं मदनभाऊ मिनी स्टेडियम आहे, ही सगळी आपल्याला सुव्यवस्थित आणायची की जेणेकरून तिथं आपल्या सांगलीतून एवढ्या प्रमाणात पोलीस भरती असू देईल, काही ऑफिसर झाल्यात, काही खेळातनं मोठे नॅशनल खेळाडू झाल्यात, या सर्वांना आपल्या आता अभाव जो शहरातील क्रीडांगणातून व्हायला
ते सगळे आपल्याला दूर करून शहरातील क्रीडांगणं विकसित करायचे आहेत. त्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने निधी धरलेला आहे. आपल्या शहरात भरपूर वर्षापूर्वीचा एक आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मारुती चौकात. त्याचं सुशोभीकरण, तो पुतळा आता त्याची हाईट कमी होत चालल्या रस्ता वाढल्यामुळे, तर त्याची उंची वाढवणे, त्याचं सुशोभीकरण करणे, शिवशंभू सृष्टी निर्माण करणे सांगली शहरात, ही एक आमची भावना सर्व शिवप्रेमी शिवशंभू प्रेमींची होती. ती भावना भरपूर वर्षाची त्यांची मागणी होती, ती आम्ही प्रामुख्याने या बजेटमध्ये धरलेली आहे. संभाजी महाराजांचा पुतळा सांगलीत व्हावा, त्याची वर्क ऑर्डर झाल्या, पण तिथली काही कामं थोड्या प्रमाणात राहिले. मिरजेत संभाजी महाराजांचा पुतळा व्हावा, तिथल्या शिवप्रेमींची, संभाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मागणी, तिथल्या सुद्धा संभाजी महाराजांच्या पुतळ्याला निधी धरलेला आहे. आपल्याला कुपवाडमध्ये सुद्धा बसवेश्वरांचं स्मारक एक करायचं आहे. शरद पाटलांच्या नावाने एक बाग विकसित करायची आहे. कुपवाडमध्ये सुद्धा आपल्याला स्टेडियम मदन मोहनच्या नावाने ते सुद्धा विकसित करायचे. असे तिन्ही शहरांचा समतोल विकास सर्व क्षेत्रातला धरून आपण आजचं हे बजेट सादर केलेलं आहे.